नेहमी लक्षात ठेव जा, करंट जर I2 गिवन असेल तर फाइंड आउट E1 करा लागणार, आणि करंट जर I1 गिवन असेल तर फाइंड आउट E2 करा लागणार, कारण म्युच्युअली असते. 1 मुळे 2 मध्ये, 2 मुळे 1 मध्ये. जेव्हा प्रॉब्लेम येणार तेव्हा मी सांगतोच. बट आणखी एक महत्वाचा टॉपिक, जो आपला फॉर्म्युला असतो E = -L di/dt, हे आपलं डेरिवेशन. बट जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा व्होल्टेज आपलं कधी पण निगेटिव्ह नसते. नेहमी लक्षात ठेव जा, व्होल्टेजचा आन्सर कधी पण निगेटिव्ह नसते. नाही तर मग तुम्हाला त्याला निगेटिव्ह मध्ये काढून दाखवा लागते, मग मॉड घ्या लागते, मग त्याला पॉझिटिव्ह करा लागते. त्यापेक्षा बेटर वे, जेव्हा ही प्रॉब्लेम येणार फॉर्म्युला प्लस मध्येच घ्यायचा, E = L di/dt. राहणार लक्षात. ओके. त्यानंतर DI म्हणजे काय होते, चेंज इन करंट. DI म्हणजे चेंज इन करंट, DT म्हणजे चेंज इन टाइम. तर आज पहिले आपण सेल्फ इंडक्टन्स या टॉपिकवर कम से कम 2 प्रॉब्लेम घेऊ, त्यानंतर उद्या म्युच्युअल इंडक्टन्स या टॉपिकवर प्रॉब्लेम घेऊ. ओके. पहिले 2 प्रॉब्लेम घेतो, मग बोलू पुढं. तर लिहा हेडिंग, प्रॉब्लेम बेस्ड ऑन सेल्फ इंडक्टन्स. कालचं डेरिवेशन खूप इम्पॉर्टंट होतं. काल जर काही स्टुडंट जर अबसेंट असणार तर त्यांनी ते डेरिवेशन बघूनच घ्या नक्की. लिहिलं प्रॉब्लेम बेस्ड ऑन सेल्फ इंडक्टन्स. राइट डाउन फर्स्ट प्रॉब्लेम. अ कॉइल ऑफ सेल्फ इंडक्टन्स घेऊनच देऊ का रेकॉर्डिंग? साक्षी रेडी आहे का बेटा? तू करूनच घे. अ कॉइल ऑफ सेल्फ इंडक्टन्स, a coil of self inductance 5 Henry is connected in series with a switch and battery, full stop. After the switch is closed, the steady state value of current is 5 ampere. The steady state value of full stop. The switch is then suddenly open. Causing the current to drop to zero. In 0.2 second. Full stop. Find the EMF developed across the inductance. As the switch is open. ओके. सिंपल प्रॉब्लेम आहे, फक्त केअरफुली लक्ष द्या. तुम्हाला म्हटलं आहे का आधी स्विच काय होता आपला? ओपन. आधी. हा आपण इंडक्टन्स घेऊ. इंडक्टन्स म्हणजेच आपली एक कॉइल, आणि ही घेऊ आपली बॅटरी. ओके. इंडक्टन्स म्हणजेच कॉइल. आधी स्विच ओपन होता. स्विच क्लोज केल्याबरोबर, स्विच काय केला आपण? स्विच क्लोज केला तेव्हा 5 एम्पियर करंट फ्लो झाला. किती एम्पियर करंट झाला? 5 एम्पियर. बट हा जो स्विच आहे
मी किती टाइम साठी क्लोज ठेवला? फक्त 0.2 सेकंड साठी स्विच काय ठेवला क्लोज. आधी ओपन होता, याला मी क्लोज केला. क्लोज केल्याबरोबर 5 अँपिअर करंट काय झाला फ्लो. क्लोज मी किती वेळेसाठी ठेवला? 0.2 सेकंद. 0.2 सेकंद झाल्याबरोबर पुन्हा याला ओपन केला. तर मिनिंग हे आहे का 0.2 सेकंद पर्यंत जेव्हा हा स्विच क्लोज होता आणि करंट आपला 5 अँपिअर फ्लो झाला, तेव्हा इथे ईएमएफ किती इंड्यूस झाला, हा आहे तुमचा क्वेश्चन. ओके, आता याला सॉल्व्ह करू. स्विच 0.2 सेकंद साठीच क्लोज केला, करंट 5 अँपिअर फ्लो झाला, तर या इंडक्टरच्या अक्रॉस मध्ये ईएमएफ किती इंड्यूस झाला. नाउ सी हियर केअरफुली. फर्स्ट वन, गिवन डाटा. इंडक्टन्स L 5 हेनरी आपल्याला गिवन आहे. करंट याला मी DI लिहितो. का बरं DI लिहिला? बिकॉज जेव्हा स्विच ओपन होता तेव्हा करंट 0, स्विच क्लोज केला तेव्हा करंट 5 फ्लो झाला, म्हणजे करंट चेंज झाला ना. आधी 0 होता, मग 5 झाला, म्हणजेच चेंज इन करंट 5 अँपिअर. त्यानंतर टाइम, इनिशियली टाइम आपण 0 घेतो, त्यानंतर स्विच किती टाइम साठी क्लोज केला? 0.2 सेकंड साठी क्लोज केला, म्हणजे dt 0.2 सेकंड. टू फाइंड इंड्यूस ईएमएफ म्हणजेच E. ओके, सोल्युशन E इक्वल टू L DI बाय dt. व्हॅल्यू पुटअप करू. जेव्हा पेपरमध्ये प्रॉब्लेम येतात ना, तर मी सांगतो तुम्हाला 80% स्टुडंटचा कन्सेप्ट असा राहतो का प्रॉब्लेम आपण करायचेच नाही, फक्त थेअरीवर फोकस करायचा. आणि पेपरमध्ये जे प्रॉब्लेम येतात ते खूपच इझी असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवता, तुम्ही जर आता मागा जो तुमचा पेपर झाला, तुमच्या ज्युनियरचे जर तुमच्या सिनियरचे जर तुम्ही पेपर पाहाल, तुम्हाला समजणार यावेळेसचा मॅथचा जो पेपर होता, असा समजा तसा मॅथचा पेपर डबल कधीच येणार नाही, इतका इझी पेपर होता यावेळेस झालेला मॅथचा पेपर. आणि तुमचे पण पेपर इझी याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहे, म्हणून मी सांगत आहोत. ओके, तर E इक्वल टू L मी DI बाय dt लिहिलं. व्हॅल्यू पुट करू. L ची व्हॅल्यू किती आहे? 5 इंटू DI ची व्हॅल्यू पण 5 आणि dt आहे 0.2. पॉइंट जर कॅन्सल केला तर वरत एक 0 ऍड करावा लागणार. 5 इंटू एक 0 ऍड करू म्हणजे 50/2. बरोबर, कितीचा भाग जातो? 25 चा. आणि 25 इंटू 5 125. सो आवर फायनल आन्सर 125 व्होल्ट. ओके, राइट डाउन फास्ट. Problem, the self inductance of closely wound coil, the self inductance of closely wound coil of 200 turn is 10 millihenry. Is 10 millihenry. Full stop. Determine the value of magnetic flux. Determine the value of magnetic flux through the cross section of the coil. Through the cross section of the coil when current passing through the coil
is 4 ampere sorry 4 milliampere होतं. Current passing through the coil is 4 milliampere and also find magnetic flux per turn दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. केअरफुली लक्ष द्या. आधी तुम्हाला म्हटलं आहे का मॅग्नेटिक फ्लक्स फाइंड आउट करा, त्यानंतर म्हटलं आहे मॅग्नेटिक फ्लक्स पर टर्न. आता आपल्याला गिव्हन काय काय आहे. आधी आपल्याला म्हटलं आहे नंबर ऑफ टर्न म्हणजे n हे दिले आहे आपल्याला 200. टर्न म्हणजे काल सेल्फ इंडक्टन्सची डायग्राम काढली ना आपण, ही अशा कॉइल होत्या, यालाच टर्न म्हणतात. तर नंबर ऑफ टर्न किती दिले आहे आपल्याला 200. सेल्फ इंडक्टन्स L ची व्हॅल्यू किती आहे 10 मिली हेनरी. मिली आहे म्हणून 10 into 10⁻³ हेनरी. आफ्टर दॅट L पण झालं. I किती गिवन आहे 4 मिली एम्पियर. सो 4 into 10⁻³ एम्पियर. टू फाइंड फर्स्ट वन काय म्हटलं आहे तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय रे फाय. मॅग्नेटिक पर टर्न म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे फाय, पर टर्न म्हणजे अपॉन मध्ये नंबर ऑफ टर्न म्हणजे n. तर या दोन व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आधी फाइंड आउट करायचा आहे मॅग्नेटिक फ्लक्स, देन फाइंड आउट करायचा आहे मॅग्नेटिक फ्लक्स पर टर्न. सोल्युशन मॅग्नेटिक फ्लक्स आधी फाइंड आउट करू. वी नो दॅट आपलं सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र, वी नो दॅट फाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. सेल्फ इंडक्टन्स मध्ये आपण शिकलो आहे फाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन कॅन्सल करण्यासाठी आपण कॉन्स्टंट घेत होतो L into I. सो फाय इक्वल टू L into I. L ची व्हॅल्यू फाय इक्वल टू L गिवन आहे 40 into 10⁻³ सॉरी L गिवन आहे 10 into 10⁻³ L ची व्हॅल्यू 10 into 10⁻³ आणि I किती गिवन आहे 4 into 10⁻³. इथे दिलं तुम्हाला बरोबर दिसणार नाही. ओके आधी हे लिहून घ्या. फाय इक्वल टू L into I लिहिलं, त्या साईडला दिसत नव्हतं म्हणून आता इकडे डबल लक्ष द्या. आता आपण व्हॅल्यू पुटअप करू. आपली L ची व्हॅल्यू काय आहे L गिवन आहे 10 into 10⁻³ आणि I काय गिवन आहे 4 into 10⁻³. सो अवर फायनल आन्सर 10 into 4 40 आपल्याला फाय मॅग्नेटिक फ्लक्स भेटला. आफ्टर दॅट आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं फ्लक्स पर टर्न. नाउ फ्लक्स पर टर्न म्हणजे फाय अपॉन n. फाय आहे 40 into 10⁻³ n किती आहे 200. ओके याला सॉल्व करू. 0 0 गेट कॅन्सल. 4 1 जा 4, 4 5 जा 20, 1/5 into 10⁻³ बराबर 1/5 into 10⁻³ 4 1 जा 4, 4 5 जा 20. आता 1/5 म्हणजे काय येणार रे 0.2. सो 0.2 into 10⁻³
राईट डाऊन फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, इथे बाय मिस्टेक मी 10⁻³ लिहिलं. -3 काय होणार? -6. ओके, -3 -6. बाय मिस्टेक मी तिथे -3 लिहिलं होतं. मग इथे सुद्धा येणार -6 -6 -6. ओके, राईट.